तर आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची खुशखबर या ठिकाणी आज जाहीर झालेली आहे। बघा तर शेतकरी बांधवांनो, मीडियावाले या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होते। ते काय म्हणाले सविस्तर माहिती तुम्हाला अगदी 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये हलचल करीत आहे। त्यामुळे आज या ठिकाणी सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला 1-2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। सोबतच कर्जमाफी बदल ते काय म्हणले आहे, कर्जमाफी शेतकऱ्याचे होणार आहे की नाही, बघा पीक विमा शेतकऱ्याला मिळणार की नाही, किती मिळणार त्याबद्दलही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माहिती दिली आहे। आणि शेतकरी योजना बघा, नमो शेतकरी आणि PM किसान म्हणजे की बघा राज्याची योजना ती म्हणजे की नमो, त्याचा पण हप्ता येणार आहे की नाही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। येत्या 2 दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। परंतु शेतकऱ्याला एक महत्त्वाची अट या ठिकाणी घालण्यात आलेली आहे। त्या अटीची पूर्तता शेतकऱ्याला करावी लागणार आहे, तरच या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे। बघा चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। यूट्यूबवर अनेक अफवा सुटलेल्या आहे, अफवांपासून सावधान राहा। तुम्हाला आजच्या या छोट्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती अगदी 2 मिनिटाच्याच व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। जे काय तिन्ही योजना आहे, तिन्ही योजनांबद्दल तुम्हाला आज माहिती मिळणार आहे। कर्जमाफी योजना, नमो शेतकरी योजना आणि PM किसान या तिन्हींचे पैसे तुम्हाला कधी येणार त्याबद्दल सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे। त्यामुळे या ठिकाणी व्हिडिओला संपूर्ण पहा, कारण की बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची बातमी आज कळणार आहे। चला तर या ठिकाणी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करून घ्या। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार, कधी पैसे येणार और कोणकोणत्या शेतकऱ्याला पैसे येणार। तर सर्वात प्रथम या ठिकाणी जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, नमो आणि PM किसानचा योजनेचा हप्ता येत्या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे। तर बघा बँकांची यादी आज या ठिकाणी आलेली आहे। बघा 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये PM किसानचे 2,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 असे एकूण 4,000 रुपये जमा होणार असल्याची मोठी माहिती प्रशासनाने व्यक्त केलेली आहे। आता त्या कोणते जिल्हे आहेत ते देखील पाहून घेऊ। सोबतच कर्जमाफी बदली एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो पहा, लक्षामध्ये या योजनेची स्थिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दोन्ही योजनांच्या सध्याच्या हप्त्याचे वितरणाचे आदेश या ठिकाणी बँकांना दिलेले आहे। PM किसान योजनेअंतर्गत 2,000 रुपये आणि नमो अंतर्गत 2,000 रुपये हे सर्व शेतकऱ्याला मिळणार आहे। बघा एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे। अनेक शेतकऱ्यांना आता मेसेज येण्यात पण या ठिकाणी सुरुवात होऊ लागलेली आहे, कारण वितरणाची सुरुवात या ठिकाणी सुरू झालेली आहे। तर बघा येत्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे। आता त्या कोणत्या बँक आहे ते देखील पाहून घेऊ आणि सोबतच कर्जमाफी बद्दल एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पीक विम्याबाबत देखील एक निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा तर शेतकरी बांधवांनो, जे काय पीक विमा रक्कम आहे ती पण या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार। पण तत्पूर्वी सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे की बघा जो काय शेतकऱ्याचा हप्ता आहे, नमो किसान असो किंवा PM किसान, बघा पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। आणि पहा आपण अगदी कमी वेळेमध्ये हा व्हिडिओ बनवत आहोत। बघा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आणखीन 12 जिल्ह्याचा समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्याचा समाविष्ट करण्यात आलेला आहे। असे एकूण 36 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे। तर बघा आजपासून कोणत्या जिल्ह्याला लाभ मिळणार ते एकदा पाहून घ्या। आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, पहिल्या टप्प्यातील जे काय जिल्हे आहे ते या ठिकाणी पहा, आपण एक एक करून संपूर्ण जिल्हे पाहून घेऊया। तर बघा जे काय जिल्हे आहेत, अहिल्यानगर जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, अमरावती जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर पण या ठिकाणी जिल्ह्याचा समावेश आहे, बीडचा पण समावेश आहे, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, सातारा, हिंगोली या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यांना आज या ठिकाणी पैसे मिळणार आहे। आता उद्या कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्याला पैसे मिळणार ते पाहून घ्या। आता दुसऱ्या टप्प्यामधील जिल्हे म्हणजे की शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, जळगाव आहे, जालना आहे, कोल्हापूर आहे, लातूर आहे, मुंबई आहे, नांदूर आहे। बघा म्हणजे की थोडीशी चुकी झालेली आहे,
नांदेड आहे, नंदुरबार आहे, नाशिक आहे, धाराशिव आहे, उस्मानाबाद आहे, पालघर आहे आणि इतर 2 जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. बघा ते नांदेड झालं होतं. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, हे दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे आहेत. तर शेतकरी बांधवांनो, तिसरा टप्पा म्हणजे की पहा आता यामध्ये परभणी पण आहे, पुणे पण आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, सांगली, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा पाहून घ्या, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे की येत्या जवळपास 2 दिवसामध्ये सर्व जे काही जिल्ह्याची यादी आज आपण पाहिलेली आहे त्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी येत्या 2 दिवसांमध्ये पैसे मिळणार आहे. परंतु आता आपण कर्जमाफी आणि पीक विम्याबाबत बोलूया. म्हणजे की पीक विमा व कर्जमाफीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, पीक विमा आणि कर्जमाफी ही जी काय योजना आहे या योजनेची वाट आतुरतेने शेतकरी पाहत आहे. तर बघा आता जी PM किसान योजना आहे याचा तर हप्ता शेतकऱ्याला मिळणार, परंतु कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्याला मिळणार की नाही हा प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे. त्याच्यावर आज या ठिकाणी उजाड आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पाडणार आहोत. तर लक्षामध्ये घ्या, जे काय मुख्यमंत्री साहेब आहे यांच्याकडे स्वतः बच्चू कडू, लक्षामध्ये घ्या बच्चू कडू यांनी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांच्या पुढसमोर आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे. तर लक्षामध्ये घ्या, कालच अजितदादाची गाडी पण अडवली गेली आहे. त्यामुळे मीडिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचलेले आहे, त्यांना काही प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तर लक्षामध्ये घ्या ते काय म्हणलेले आहे कर्जमाफीविषयी. तर लक्षामध्ये घ्या, आता जी काय कर्जमाफी योजना आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणलेले आहेत की कर्जमाफी शेतकऱ्याला आम्ही करणार, परंतु लक्षामध्ये घ्या शेतकऱ्याला आम्ही कर्जमाफी नाही करणार असं आम्ही कधी म्हणलोच नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणलेले आहे. म्हणजे आता शेतकऱ्याने काय समजायचं, कर्जमाफी होणार की नाही. तर लक्षामध्ये घ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं स्पष्टपणे सांगितलेले आहे शेतकऱ्याला कर्जमाफी होणार, परंतु सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही. म्हणजे की सध्या महाराष्ट्राची अशी परिस्थिती नाही की शेतकऱ्याला कर्जमाफी करावी. म्हणजे सरकारकडे निधीची कमी आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सांगितले आहे. आता सरकार काही पण सांगणार, पण लक्षामध्ये घ्या आता जवळपास शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार, पण त्यांनी सांगितलं की आमचा जो काय जाहीरनामा आहे या जाहीरनामाचा नियम असा आहे की आम्ही जवळपास आमची जी सत्ता आहे 5 वर्षाची, त्या 5 वर्षाच्या आतमध्ये आम्ही कधी शेतकऱ्याला कर्जमाफी करणार. म्हणजे ही जी काय बातमी आहे बघा, हा जो काय प्रश्न आहे तर हा शेतकऱ्याचा या ठिकाणी समाप्त झालेला आहे. त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले आहे. शेतकऱ्याला कर्जमाफी होणार, परंतु काही कालावधी लागणार, तेव्हाच या ठिकाणी कर्जमाफी होणार. आता पीक विम्याबाबत देखील एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 2 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची पण रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. आता शेतकऱ्याला या ठिकाणी पीक विम्याची रक्कम तर मिळणार, परंतु बघा कोणत्या जिल्ह्याला मिळणार, कधी मिळणार. बघा पहिल्या टप्प्यामध्ये 5,000 6,000 असं या ठिकाणी शेतकऱ्याला मिळालेला आहे पीक विमा. हे शेतकऱ्याला पण माहीत आहे, तुम्हाला पण माहीत आहे. आता दुसरा टप्पा जो का 75% अग्रिम पीक विमा आहे तो आता येत्या 2 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकारांना दिलेली आहे. तर या ठिकाणी आज सर्व प्रश्नाचे उत्तर शेतकऱ्याला मिळालेले आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एक लाईक व्हिडिओला नक्की करा. आणि लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आपल्या चॅनलवर असेच न्यूज या ठिकाणी पाहायला मिळतील. तर शेतकरी बांधवांनो, येत्या 2 दिवसामध्ये बरेच काही कामं होणार आहे. तुम्हाला नमोचा हप्ता, PMचा हप्ता पण या ठिकाणी मिळणार आहे आणि सोबतच पीक विमा रक्कम पण या ठिकाणी वितरणास सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जवळपास तुम्हाला या ठिकाणी 4,000 रुपये ते 5,000 रुपये जे काय राज्याची आणि केंद्राची जी काही योजना आहे नमो आणि PM याचे 5,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात आणि पीक विम्याचे जवळपास 20,000 रुपये असे टोटल 25,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी येत्या 2 दिवसामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर ही होती आजची महत्त्वाची बातमी. धन्यवाद.